नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता विमल ही कपडे वाळवत घालत असते. कारण पावसाचे थेंब मात्र ते कपड्यावर पडल्यामुळे आता कपडे ओले होतात. म्हणून आता विमल ही कपडे अगदी वाळवत घालत असताना तिची बडबड सुरू असते. आणि तेवढ्यात तेथे आता ही प्रिया येते. प्रिया विमलला विचारते की तू इथे काय करतेस? तर विमल म्हणते की मी इथे कपडे वाळवत घालते. इकडे सुद्धा पावसाची झळ लागली आणि कपडे मी परत पिळते. त्यावर लगेच प्रिया म्हणते, कपडे सोडून दे, कारण हे बघ तुला आई तिकडे बोलावते, त्यामुळे तू जा तिकडे. तर आता विमल विचारते की कोण? कल्पना वहिनी. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही अगं, आपली प्रताप सुभेदार. जा लवकर. तेव्हा आता विमल रागाने प्रियाकडे पाहते. तेव्हा आता विमल गेल्यानंतर आता जी ही प्रिया आहे, तर प्रिया मात्र आता सदाशिव आणि वैनावती या दोघांचे जे कपडे आहे, साडी आणि तो सजरा अगदी पायाखाली तुडवून घेतलेला असतो, अगदी मातीमध्ये लोळवण करत. त्यानंतर मात्र आता इकडे सायली काही मैनावतीने पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे, तिच्या मावशीचा मंदा साळुंके म्हणून. तर आता सायली त्या नंबरवर फोन करते, परंतु आता तेथे मंदा साळुंके म्हणजे हा जो काही फोन नंबर आहे तर चुकीचा असतो आणि हे कोणीही मंदा साळुंके बोलत नाही, असे जेव्हा आता फोनवर सांगितले जाते. तेव्हा मात्र आता सायली म्हणते की हो का, आणि फोन ठेवून देते आणि म्हणते की आईने जो नंबर दिला मंदा साळुंके यांचा तो चुकीचा निघाला, परंतु आता पत्ता सुद्धा आता आईने मावशीचा दिलेला आहे. नक्की तो पत्ता काय आहे हे आता सायली पाहते. तो पत्ता वाचते की मुलींच्या शाळेचा जो रस्ता आहे तर तेथे मातृभवन म्हणून आहे, तर तेथे मात्र आता जायचे असते. सायली तेथे जाण्याचं ठरवते. लगेच आता तयार होते, आपली बॅग वगैरे घेते आणि तो पत्ता आहे की मुलींच्या शाळेचा रस्ता मातृभवन असे म्हणत आता सायली बाहेर पडते. अर्जुन आता हे सर्व ऐकतो आणि तो सुद्धा लगेच तिच्या मागे येतोच. बोलणं तो ऐकतो की मुलींच्या शाळेचा रस्ता मातृभवन. आता मात्र अर्जुनचं लक्ष देते की सायलीचं नक्की तिकडे काय काम असेल. तेव्हा मात्र आता सायलीला बाहेर पडून देण्यासाठी आता प्रियाने हे सर्व नाटक केलेलं असतं. आता सायली ही जिन्यावरून खाली येते. तोच प्रिया धावत ते कपडे घेऊन आता आत येते आणि म्हणते की सायली बघ विमलने काय केलं. अगं बघितलंस ना कपडे कसे वाळवत घातले. जेव्हा मी बाहेर आले होते तेव्हा मात्र आता हे कपडे असे खाली पडलेले होते, अगदी चिखलामध्ये, आणि विमलने बघ एकही कपडा व्यवस्थित ठेवलेला नाही. एक काम ती विमल व्यवस्थित करत नाही. अगं सायली बघ तरी. सायली आता ह्या प्रियाकडे डोकावून पाहायला तयार नसते. सगळे कपडे तिने मातीमध्ये अगदी असे विस्कटून ठेवले. तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे बघ प्रिया, विमलताई कधीही असा आघाऊपणा करणार नाही, तरी सुद्धा तू त्यांना जाऊन भेट, त्या बघतील काय करायचं ते. तेव्हा आता प्रिया सायलीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु सायली काही प्रियाचं ऐकून न घेता डायरेक्ट निघून जाते. प्रिया तिला आवाज देते की सायली, आणि तेवढ्यात अर्जुन बाहेर येतो. तर प्रिया पुन्हा धावत अर्जुन जवळ येते आणि म्हणते की अर्जुन बघ ना, सायली हे असेच अगदी कपडे भरलेले आहे चिखलाने, तर काही न करता तसेच टाकून निघून गेली. अरे हा जो व्हाईट शर्ट आहे तर तो सुद्धा तुला ऑफिसला लागेल उद्या. तेव्हा आता अर्जुन या प्रियाकडे लक्ष न देता सायली मागे धावत जातो. आता मात्र प्रियाला खूप टेन्शन येते, कारण हे दोघे आता तिकडे त्या पत्त्यावर जाणारच असतात आणि तिकडे गेल्यानंतर जर आता या प्रियाचा जर आता खरा चेहरा म्हणजे खरी ओळख जर सगळ्यांच्या समोर आली तर त्याच तिला खूप टेन्शन असते. म्हणून आता ते दोघं बाहेर जाऊ नये यासाठी ते नाटक करत असतात. तेव्हा मात्र आता लगेच प्रिया म्हणत असते की या सायलीच अजिबात घराकडे लक्ष नाही. आता हे कपडे कोण धुणार. तेवढ्यात आता पूर्णाजी बाहेर येते ते आणि म्हणते की हे बघ, हे कपडे मात्र तू धुणार,
त्यावर तर प्रिया म्हणते की, "एक मिनिट पूर्णाजी, हे कपडे मी का धुणार बरं? म्हणजे बघा की या घरची सून म्हणून हे कपडे मी धुतले असते. परंतु या घरात कोणीही मला सून म्हणून मानत नाही. कारण किचनसुद्धा मला सायलीच्या नियमाप्रमाणेच वागावं लागतं." त्यावर आता पूर्णाजी म्हणते की, "अगं, जे किचन तू कधीही वापरत नाही, नेहमी तू बाहेरून जेवण मागवते. मग त्या किचनविषयी तू बोलते का?" तर लगेच आता प्रिया म्हणते की, "हे बघा, मुद्दा हा नाही की मी घरचे काम का करत नाही आणि आता कुठे गेले सायलीचे नियम वगैरे." तेव्हा मात्र आता लगेच पूर्णाजी म्हणते की, "हो ते आहे, तिथेच आहे. परंतु या घरामध्ये अन्नपूर्ण सुभेदार यांचे नियमसुद्धा आहेत. आणि त्यातील तू महत्वाचा नियम ऐकून घे की जो चूक करतो त्याला चूक सुधारायची असते आणि त्याबद्दल शिक्षा सुद्धा भोगायची असते." तेव्हा आता लगेच प्रिया म्हणते की, "हे बघा पूर्णाजी, आता उलट मी येथे चुकलेली नाही आणि उलट मी काय केलं? जे चिखलात अगदी लोळलेले कपडे आहे तर ते मी येथे घेऊन आलेले. तर तुम्हाला मदत व्हावी यासाठी हे सर्व काम मी केले. परंतु आता मी ही मदत नाही करत. कारण तुमचं काम हलकं व्हावं यासाठी मी हे सर्व करत होते." म्हणून मात्र पूर्णा आजी समोर आता प्रिया नाटक करत निघून जात असते. परंतु आता पूर्णाजी ही पकडते. पूर्णाजी म्हणते की, "थांब तन्वी, कारण ते कपडे आहे तर ते कपडे वायाने खाली नाही पडले. तर कपडे मात्र तू स्वतः तुझ्या पायाने मातीमध्ये तुडवले." तेव्हा मात्र आता हे पूर्णाईने बघितलेलं असतं आणि बरोबर प्रिया पकडलेली असते. जेव्हा प्रिया हे कपडे मातीमध्ये तुडवत असते तर पूर्णाजी मागून गच्चीवरून हे सर्व पाहत असतात. तेव्हा आता प्रियाची बोलती बंद होते आणि प्रिया मुद्दाम आता पुन्हा खोट बोलण्यासाठी म्हणते की, "हे बघ पूर्णाजी, अहो मी असं का करेल? मी असं काही केलेले नाही आणि तुला हे सर्व कोणी सांगितले?" तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की, "हे बघ अगं, जरीही मला कोणी सांगितले आणि कुणाच्या ऐकणाऱ्या गोष्टीवर मी अजिबात विश्वास ठेवत नसते. हे गोष्ट लक्षात ठेव. कपडे मात्र तुला पायाने तुडवताना मी बघितले आणि आता मात्र हे सगळे कपडे आहे ना, तर तुला स्वतःला ते कपडे धुवावे लागतील." त्यावर आता ते ऐकून प्रिया म्हणते की, "काय, हे कपडे मी धुऊ?" तर आता पूर्णाजी म्हणते की, "हो, आणि त्याची शिक्षा म्हणून आता हे कपडे तू वॉशिंग मशीनला न धुता मात्र स्वतः हाताने हे कपडे धुवायचे आणि त्यावर मात्र मातीचा एकही कण दिसायला नकोय." तेव्हा आता प्रियाची तर बोलती बंद होते आणि म्हणते की, "पूर्णाजी, अगं तू काय म्हणतेस? कपडे हाताने धुऊ आणि हे पूर्णाजी, मला कपडे हाताने धुवायला वगैरे नाही जमणार." तर पूर्णाजी म्हणतात की, "ठीक आहे, मग तू तुझी बॅग भर आणि चल इथून निघ लगेच, आणि अश्विन आणि त्याच्या वाटणीच्या धमक्याच काय करायचं आहे ते मी बघते आता." असे बोलल्यानंतर प्रियाचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा होतो. कारण करायला गेली एक आणि ते तिच्यावरच उलटलेलं असते. तेव्हा आता प्रिया मनातून खूप घाबरते आणि मनात म्हणते की, आता ही म्हातारी घरामध्ये नव्हती तोपर्यंत मी जी काही अश्विनच्या वाटणीबद्दलची धमकी देत होते तर ती धमकी मात्र काम करत होती. म्हणजे सगळेजण घाबरत होते. तर आणि इने मात्र एक फील करून आता सर्व प्रॉपर्टी आहे स्वतःवरच्या नावाची ती जर अर्जुनच्या नावावर केली तर मात्र अवघड होईल. म्हणून प्रिया आता आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि तो अश्विन तर काही करू शकणार नाही आणि किती काही झाले तरी शेवटी मला या घरामध्ये राहायचं आहे. त्यासाठी आता हे सर्व ऐकाव तर लागेलच. म्हणून आता आपल्या मनामध्ये हे सर्व बोलत प्रियासारखी पूर्णाजीच्या चेहऱ्याकडे पाहते. आता पूर्णाजी पुन्हा रागवतात, "काय ग, तोंडाकडे का सारखी पाहतेस? कपडे उचल आणि कामाला लाग लवकर." शेवटी प्रियाचा नाईलाज असतो. ती घाईने आता ते कपडे उचलते. तोपर्यंत आता पूर्णाजी विमलला आवाज देतात. तेवढ्यात विमल येते आणि पूर्णा आजीला विचारते की, "काय?" तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की, "हे बघ, तू हिला पाणी, ब्रश आणि साबण नेऊन दे, कारण ही बाहेर बागेमध्ये कपडे धुणार आहे." तर त्यावर आता प्रिया आणखीनच अगदी अडकते
आता पूर्णाजी असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की काय पूर्णाजी, बाहेर बागेमध्ये कपडे धुणार मी. अगं पूर्णाजी कशाला, मी जाते माझ्या बाथरूममध्ये हे सर्व कपडे धुते. तेव्हा आता पूर्णाजी अगं म्हणतात तात की तेथे जर गेल्यानंतर तू वॉशिंग मशीन वापरलं तर मग मी कुठे पाहणार, त्यामुळे ते काही नाही. तू बाहेर अगदी सगळ्यांच्या समोर कपडे धुवायचे तर आणि चल निघ लवकर. तेव्हा विमलला हसू येते. तेव्हा आता प्रिया रागाने विमलला म्हणते की हो हस, कारण या घरामध्ये माझा जर छळ झाला तर सर्वांना आनंदच होतो. आणि वैतागून मात्र शेवटी प्रिया ते कपडे नाईलाजाने बाहेर धुवायला घेऊन जाते. आता विमलताई म्हणतात की हो या ना, चला मी तुम्हाला पाणी वगैरे देते. आणि आता शेवटी प्रियाला ते कपडे धुवेच लागतात. पूर्णाजीला खूप हसू येते. त्यानंतर आता इकडे ही साक्षी महिप्तला म्हणत असते, अण्णा अहो तुमचीच वाट बघत होते. कारण तिथे महिप्त आलेला असतो. महिप्त म्हणतो की खरंच की काय, तर आता साक्षी म्हणते की म्हणजे काय अण्णा. महिप्त म्हणतो की मला तर असं वाटलं की साक्षी अगं आजकाल दुसऱ्या कुणाचीच तरी वाट बघत असते. अस्मिता म्हणते की मम्मा अगं मस्करी नको करू माझी. त्यावर आता कल्पना म्हणते की अगं कसं आहे की, कारण तुला मात्र मला या आपल्या घराच्या या भागात बघण्याची कधीच सवय नाही, म्हणून असं वाटतं. त्यावर आता लगेच प्रताप म्हणतो की कल्पना अगं तूच खूप चुकीचं बोलते, असं अजिबात नाही. आणि एकदा मी अगदी अस्मिताला किचनमध्ये बघितलं होतं. त्यावर आता सचिन म्हणतो की काय सांगता बाबा. त्यावर आता प्रताप म्हणतो की हे बघ हो, तुला सांगतो की शाळेत असताना ती एकदा फ्रीजमध्ये चॉकलेट काढायला गेली होती आणि तेव्हा ती किचनमध्ये गेली होती, पहिली आणि शेवटची. तेव्हा आता सगळेजण अस्मिताला हसतात. वरदा अस्मिता थोडीशी नाराज होते आणि म्हणते की डॅड अहो हे सर्व बोलण्याची काही गरज नाही, मी सचिनसाठी दूध गरम करते. तर तेव्हा आता प्रताप हसतो आणि म्हणतो की हो का. त्यावर आता पूर्णाजी सुद्धा म्हणते की ओ अरे अरे, हा जो चमत्कार आहे तर तो केवळ सचिनमुळे झाला. तर त्यावर आता सचिन सांगतो की हे बघा डॅड, जेव्हा ही एकदा यूएसला आली होती तेव्हा मात्र तिने मला एकदा कॉफी करून दिली होती. त्यावर आता प्रताप म्हणतो की काय सांगतोस, परंतु त्यानंतर मात्र बाकीच्या ज्या गोष्टी आहे तर त्यानंतर मला जेव्हा सवय लागली तर त्या सवयीने मी करत आलो. तर त्यावर आता अस्मिता चिडते आणि अस्मिता म्हणते की सचिन तू सुद्धा यांना जॉईन करू नकोस. आता सचिन मुद्दाम हसतो आणि म्हणतो की सॉरी. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो अस्मिता, जेव्हा तू यूएसला होतीस तेव्हाच तू सचिनसाठी कॉफी बनवली होती आणि ती कॉफी कशी बनवली होती ते मात्र आम्हाला बघायचं आहे. तर आता कॉफी तू बनव. तर अस्मिता म्हणते की ठीक आहे. आता मी किचनमध्ये आहे आणि तुम्ही सगळेजण इतकं बोलतात, जर कॉफी केली नाही तर तुम्ही किती टोमणे मारताल, त्यापेक्षा मी कॉफी बनवतेच. त्यावर आता पूर्णाजी म्हणते की अस्मिता अगं याला टोमणे नाही तर अगदी कान पिचके म्हणतात. तेव्हा आता सगळेजण अगदी मोठमोठ्याने हसतात. तर आता अस्मिता अगदी लाडात आजी असं म्हणते. तर कल्पना म्हणते की अगं चल कॉफी कर लवकर. तेव्हा आता प्रताप शेजारी सचिन बसतो आणि त्याच्या शेजारी पलीकडून खुर्चीवर आता कल्पना येऊन बसते. आता सचिनने मात्र आपला मोबाईल टेबलवर ठेवलेला असतो. सगळेजण मात्र आता लगेच मस्त कॉफी अस्मिता बनवते आणि कॉफी केव्हा होते याची वाट बघत गप्पा करत असतात. सगळे आता गप्प करण्यामध्ये छान असे मग्न असतात. त्यानंतर आता इकडे हा महिप्त साक्षीला आवाज देतो की साक्षी अगं तो दीक्षित कधी येणार आहे, केव्हाची मी त्याची वाट पाहतोय. एकतर वाट बघून बघून माझा पुतळा बनलेला आहे. साक्षी मात्र आतमधून अण्णांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की हो अण्णा, किती ओरडतानो. आणि अण्णा माझं ठरलेलं नाव काय आहे बरं. तेव्हा आता अण्णा पुन्हा बोलून जातात की साक्षी. तर आता साक्षी म्हणते की अण्णा माझं खरं नाव काय आहे. तेव्हा आता अण्णा म्हणतात की समीरा शेखर. आणि साक्षी म्हणते की अण्णा समीरा शेखर माझं नाव आहे.
मग मला काय म्हणून तुम्ही हाक मारायची बरं? तर अण्णा अगोदर साक्षी म्हणतात. तर आता साक्षी पुन्हा म्हणते की अण्णा ना. तेव्हा आता लगेच अण्णा म्हणतात की समीरा शेखर. तर साक्षी पुढे म्हणते की अण्णा हे बघा, आपण दोघे जरी असलो तरी सुद्धा तुम्ही मला समीरा शेखर याच नावाने हाक मारायची. ओके. आणि प्लीज अण्णा, मी तुमच्या समोर हात जोडते, कारण तो सचिन आल्यानंतर त्याच्या समोर तुम्ही चुकून सुद्धा साक्षी अशी मला हाक मारू नका. आवर आता प्रताप म्हणतो की अगं, तुला त्याच्या समोर साक्षी म्हणून हाक मारायला तो अगदी सचिन तर आला पाहिजेल, तो दीक्षित. त्यावर आता साक्षी म्हणते की अहो अण्णा, थोडीशी वाट बघा, नक्की येईल तो. कुठल्या तरी कामामध्ये तो गुंतला असेल. फ्री झाल्यानंतर तो नक्की कॉल करेल. तेव्हा आता अण्णा आणखीनच चिडतात आणि म्हणतात की तो इतका मोठा बिनिस्टर लागून गेलात का? त्याला एकदा एक फोन कर. त्यावर आता साक्षी म्हणते की अण्णा हो, जर तो कामात असेल तर कसा फोन उचलेल बरं? थांबा, मी त्याला एक मेसेज करते. मात्र आता साक्षी ह्या सचिनच्या मोबाईलवर अनेक असे मेसेज करते, परंतु आता सचिन गप्पांच्या मध्ये रंगलेला असतो. आता तो गप्पामध्ये इतका मन त्याच रंगून गेलेलं असतं की त्याच लक्ष आपल्या फोनवर नसते. आता साक्षीचे अनेक मेसेज येतात. अजूनपर्यंत एकाही मेसेजला त्याने रिप्लाय दिलेला नसतो. तेव्हा आता साक्षी अगदी वाट बघून वैतागून जाते. तेव्हा आता साक्षी म्हणते की नक्की याचा काही प्रॉब्लेम झाला असेल. तो कधीही असा करत नाही, प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देतो. आता मात्र सचिन गप्पामध्ये इतका मग्न होतो की त्याच आपल्या फोनकडे लक्ष नसतं. आणि आता अस्मिता सगळ्यांसाठी कॉफी बनवत असते. तर आता महिप्त चहा घेत साक्षीकडे बघतो. तेव्हा आता साक्षी ही आणखीन थोडीशी टेन्शनमध्ये येते की याने अगदी कॉल सुद्धा केलेला नाही. कॉल रिप्लाय तर केला नाही, परंतु मेसेज सुद्धा अगदी बघितलेले नाही आणि त्याला रिप्लाय सुद्धा दिलेला नाही अजूनपर्यंत. नक्की काय करू? एकदा याला कॉल करू का, असं ती आता विचार करते. म्हणून साक्षी आता सचिनला फोन करण्याचा ठरवते. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन जो पत्ता मैनावतीने त्यांना दिलेला आहे, तर त्या पत्त्यावर येऊन पोहोचतात. तेव्हा आता थोडेसे समोर येतात तर दोन माणसं तिथे बसलेले असतात. सायली त्यांना विचारते की हे बघा दादा, जी मातृभवन चाळ आहे तर ते येथेच आहे ना? तेव्हा आता येथे मंदा साळुंके नावा कोणी राहतात का? मंदा साळुंके येथेच राहतात का? तेव्हा आता तो माणूस नाही असं म्हणतो. तेव्हा आता सायली पुन्हा त्या दुसऱ्या माणसाला विचारते, मंदा साळुंके यांना तुम्ही ओळखतात का? ते इथेच राहतात का? तेव्हा आता ते दोघेही नाही असं म्हणतात. आता अर्जुन हा दरवाजा वाजवतो आणि तेव्हा आता त्या रूममधून एक माणूस बाहेर येतो. तर अर्जुन त्यांना विचारतो की मातृभवन चाळ हीच आहे का? तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो. आणि तुम्हाला कोण पाहिजेल? तर सायली लगेच म्हणते की मंदा साळुंके इथेच राहतात का? त्यात तेव्हा आता तो माणूस अगदी आठवतो आणि साळुंके नावाचा इथे कोणीही राहत नाही असं स्पष्ट सांगतो. तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. अर्जुन त्यांना विचारतो की त्या जरी शिफ्ट झाल्या असतील तरी 20 ते 22 वर्षापूर्वी त्या येथेच राहत होत्या. तर तेव्हा आता हा माणूस म्हणतो, अहो मी येथे 40 वर्षापासून राहतो, परंतु मंदा साळुंके नावाची व्यक्ती 40 वर्षात येथे कुठे आलेली नाही. तर इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मी ओळखतो आणि या मातृभवनमध्ये गेल्या काही 40 वर्षात अशा नावाची व्यक्ती अजूनपर्यंत काही कोणी आलेली नाहीत. नक्की मग तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल तर का? अर्जुन म्हणतो की ओके, थँक्यू असे बोलून आता तो व्यक्ती आत जातो आणि दरवाजा पुन्हा बंद करतो. तर आता सायली म्हणते की म्हणजे आईने मला मावशीचा नंबर आणि पत्ता दोन्हीही चुकीच दिले की? तर तेव्हा आता अर्जुन आणि सायली या दोघांना आणखीन संशय येतो आणि आईने असं का केलं असेल असा प्रश्न सायली आता अर्जुनला विचारते. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो आणि आता पुढील भागामध्ये प्रियाचा मात्र हॅप्पी बर्थडे असतो.
आता प्रिया केक कापत असते. सगळेजण तिला हॅपी बर्थडे विश करतात. आता प्रतिमा आत्या पुढे येते. प्रतिमा आत्या ही प्रियाला केक भरवायला जाते. पण प्रतिमा आत्याला आणि सायलीला ते लहानपणीचे क्षण आठवतात. आता सायलीच्या वाढदिवसाचे. आता सायली तेव्हा लहानपणी म्हणली असते की आई तुम्हाला केक भरव, म्हणून आता प्रतिमाला ते आठवल्यानंतर प्रतिमा आत्या लगेच सायली समोर येते आणि तो केक प्रियाऐवजी सायलीला भरवते. आणि आता मात्र जेव्हा प्रतिमात्याने तो केक सायलीला भरवलेला आहे, तर सायली लगेच आता तिची लहानपणची जी सवय आहे की जो भरवलेला केक आहे, तर ती रविराजच्या समोर घेऊन येऊन रविराजला भरवायची. मग आज सुद्धा सायली, प्रतिमात्या हे दोघी रविराज समोर येतात आणि रविराजला तो केक भरवतात. प्रतिभा त्या रविराज काकांना म्हणते की हे बघ रविराज, आता तन्वी लहानपणी सुद्धा तुम्हाला असाच केक भरवायची आणि आज सुद्धा सायलीने तेच केले. सायलीला सुद्धा हे सर्व लहानपणीचं आठवते. तिला त्रास होतो. सायली सगळ्यांच्या समोर म्हणते की माझ्या बाबतीत हे सर्व घडलेले आहे असं मला का वाटते. म्हणून सायली अगदी जोरात आपलं कान वगैरे दाबते आणि सायलीला ते सर्व आठवत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.